हिंदुस्थान आलेले अक्कलकोटले कलात्मक कारंजे 1894ला आलेले आहेत. भारताच्या काळात ब्रिटनमधून हिंदुस्थान पाठवले आणि नंतरच्या ठाव ठिकाणी न लागलेल्या एक कलात्मक कारंजाच्या शोधाची ही सुखद कथा 25 मार्च 1994च्या दैनिक सामन्यात वाचनात आली होती. ती अशी आहे: 1894 साली ब्रिटनमध्ये हिंदुस्थान पाठवलेल्या एका कलात्मक अशा कारंजाचा आपल्या सरकारला थानपत्ता नव्हता. कारंजाचा शोध घेण्याचा प्रयत्न 100 वर्षांनी सुरू झाला आणि कारंजे अक्कलकोट येथील एका सार्वजनिक उद्यानात आहे असे कळाले. या आगळ्या कारंजाची शोधकथा मोठा उद्बोधक आहे. हिंदुस्थानाचे ब्रिटनचे उच्चायुक्त डॉक्टर L.M. सिंघवी यांना मार्च 1993 मध्ये टिलफोर्ड शायरमधील आयर्न ब्रिझॉज म्युझियमला भेट दिली होती. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी पुण्यात बसवण्यात आलेल्या घडीव लोखंडी कारंजाची चौकशी करण्याची उच्च आयुक्तांना विनंती केली. संग्रहालयाकडे असणाऱ्या या कारंजाच्या छायाचित्राखाली ते कारंजे 1894 साली कोलब्रुककडील तेथून पुण्याला पाठवण्यात आले अशी नोंद आहे. कारण सत्य अस्तित्वात आहेत की नाही, अस्तित्वात असल्यास पुण्यात कोठे आहेत, हे वापरत आहेत की नाही, नसल्यास कोणत्या अवस्थेत आहे याची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आले. कारंज उपलब्ध झाल्यास त्याचे छायाचित्र द्यावे अशी विनंती संग्रहालय चालकांनी केली होती. या प्रकारानंतर उच्चायुक्तांनी राजकीय सल्लागार PS राघवन यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांना पत्र लिहून माहिती मागवली. पत्रासह म्युझियमच्या दप्तरी असलेल्या कारंजा फोटोची झेरॉक्स प्रती पाठवली. झेरॉक्स प्रतीवरून हे कारंज भव्य, सुंदर व कोरीव कामाने परिपूर्ण दिसत होते. त्यात मध्यपैकी खांब असून तळाला मध्यावर आणि माथ्यावर 3 भव्य तबके आहेत. तळ्याच्या तबक्यावर मोठ्या आकाराचे मासे असून मधल्या तुताऱ्या फुकणाऱ्या देखण्या मूर्ती आहेत. पुण्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी कारंजा शोधासाठी बरीच धावपळ केली, पण पुण्यात कुठेही ढळक ठिकाणी ह्या कारंजे बसल्याची माहिती उपलब्ध झाली नाही. हे कारंजे पुण्यात आले की नाही, का ते नंतर चोरीला गेले की मोडीत काढण्यात आले याचाही थांगपत्ता लागला नाही. कारण शोध घेण्यासाठी सरकार अखेर वर्तमानपत्राचा आधार घ्यावा लागला. कारंजे छायाचित्र प्रसिद्ध करून नागरिकांना आवाहन करण्यात आले. पुण्याचा कसबा पेठ पोलीस चौकीचे फौजदार रफिक शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून असे कारंजे आपण अक्कलकोटामध्ये पहिल्याचे कळवले आणि हरवलेल्या कारंजाचा शोध लागला. अक्कलकोट शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठेत असलेल्या चौकात 1899 साली हे कारंजे इथे उभारण्यात आलेले असून कारंजे चौक या नावानेच ते परिसर प्रसिद्ध आहे. अतिशय आकर्षक, देखणे, कलापूर्ण असलेले हे कारंजे चालू व्यवस्थेत आपण पाहिल्याचे आजचू अनेक वृद्ध सांगितले. अक्कलकोट संस्थानाचे राजे श्रीमंत महाराज शहाजी वालोजीराजे भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1899 साली हे कारंजे उभारण्यात आले. याबाबत माहिती देणारे 2 लोखंडी फलक कारंजे तळाशी आहेत. ते फलक इंग्रजी मराठीत आहेत. शहाजींचा जन्म 14 डिसेंबर 1867 रोजी, राज्यरोहिणी 20 ऑगस्ट 1870 व मृत्यू 31 डिसेंबर 1896 रोजी झाला. जे आपल्या पूर्ण विकसित बुद्ध वैभवाने व दर्याद्री अंतःकरणाने प्रसिद्ध राजे होऊन गेले. त्यांच्या प्रेममय सन्मानीय स्मरणार्थ व सद्गुणांच्या गौरव अकाली मृत्यूच्या शोकप्रणाशानंतर हे कारंजे उभारण्यात येत आहेत असा उल्लेख या फलकावर आजही स्पष्ट दिसतो. फलकाच्या बाजूला AF मेकॅनिक, AKR, ICI पॉलिटिकल एजंट व राव बहादूर विठ्ठल टिकाजी उपलब्ध ॲडमिनिस्ट्रेटर अशी नावे आहेत. देखणे कारंजे संपूर्ण कारंजे वाढीत विडाचे आहेत. त्यांना रचना त्रिस्तरीय आहे. कारंजा पायथ्याशी तळाला छोट्या टिकडीसारखे उंचवटे आहेत. त्यावर खांबाभोवती मोठ्या आकारात 4 मासे आहेत. माशाची तोंड खालच्या बाजूला नागमोडी तर जवळदार शेपूट वरच्या बाजूला आहे. कारंजा मध्यभागी मोठी तबकडी आहे. त्यावर खांबाच्या भोवती तुतऱ्या फुकणाऱ्या 4 मूर्ती आहेत. सर्वात वर असलेल्या छोट्या तबकावर बगळे आहेत. कारंजाचे 3ही भाग सुट्टे होऊ शकतात, परंतु स्क्रू नटाच्या साहाय्याने त्यांची जोडणी केली आहे. पूर्वी अक्कलकोट संस्थानाच्या ताब्यात असलेल्या या बागेची देखभाल सध्या अक्कलकोटच्या नगरपालिकेकडे आहे. मात्र या बागेकडे, या कारंजाकडे नगरपालिकेचं फारसं लक्ष दिसत नाही. त्यामुळे कारंजे वाताहत झाले आहे. अक्कलकोटच्या नागरिकांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी, म्हणजे कलात्मक सुंदर कारंजे पुन्हा एकदा जुळून निघेल असं आमची खात्री आहे. अक्कलकोट स्वामी समाजाचे मूळ अस्सल छायाचित्र 1875. हा छायाचित्र पुस्तकाचा दाखवतो, प्रयत्न करतो. माझं पुस्तक मोठं असल्यामुळे
दाखवणं फार कठीण आहे.